सो गुड मॉर्निंग मित्रांनो. सो गुड मॉर्निंग नाही, गुड आफ्टरनूनच झालं, कारण की आत्ता वाजले 4 आणि आम्ही आत्ता चाललो बटरफ्लाय बीचला. कारण की आजचा काही प्लॅन नव्हता आमचा, फक्त आज स्टे करायला आलो होतो, म्हणजे साऊथ गोव्याला स्टे करण्यासाठी आलो होतो. सो ओव्हरऑल आता बटरफ्लाय बीच आणि एखाद दुसरं बीच बघून आम्ही आजचा दिवस संपवत. आणि त्याचबरोबर खूप मजा आली. पाहिजे तशी ट्रिप नाही झाली, पण जर जास्त मेंबर असतील तर तसं होतंच. आणि माझ्या बॅकग्राऊंडला बघू शकता तुम्ही, भरपूर सारं नारळाची झाडं आणि सगळं काही चाललं आहे. सो आम्ही या प्रॉपर्टीमध्ये स्टे केला आहे. खूप सुंदर प्रॉपर्टी आहे आणि मेन म्हणजे बीचच्या जवळच आहे. इथून गेलं की बीच येतं. आणि आता निघालो आहे कॅन्डोलिम बीच, बटरफ्लाय बीचला. सीझन नसल्या कारणानं ना की काय होतं आहे की लोक कमी आहेत, पण तो फील येत नाही आहे. गरम इतकं होतं आहे ना, काय सांगू. काल रात्री पाऊस पडला आहे, पण खूप सुंदर वाटतं इथं. एकदम शांत आहे. आता बघू किती दिवस आहे अजून इथं. एखाद्या दिवस आम्ही उद्या निघू, कोल्हापूरला जाऊ आणि मग घरी येऊ, असं काहीतरी प्लॅन आहे. पण आजचे 2 तरी बीच फिरून होईल आमचे, असं वाटतं. चला तर मग जाऊया बटरफ्लाय बीच. ए यार सोड. काय इच्छा का. हाय गाइस, गुड मॉर्निंग, वेलकम टू मंदार चॅनल. सांग मंदारला. माझ्या स्वतःविषयी मी काय करायचं, कारण मी भारीच आहे. तुम्ही करायला पाहिजे. मग मी डायलॉग घेतले माझा. आमच्या स्टेपासून 5 किलोमीटर बीच होतं. बीचला येताना खूप भारी अशी झाडं झुडपं होती, पण मला काय शूट करता आलं नाही. पण आत्ता गाडी पार्क केली आहे. 100 रुपये पार्किंग आहे 4 व्हीलरला. आणि तुम्ही बघू शकता की किती सुंदर असं हे वातावरण झालं आहे. पूर्ण क्लाउड्स वगैरे बघायला भेटते, मस्त एकदम. आता असं वाटतं की खाली ट्रेक करावं लागेल थोडासा, जसं काल आपण कोला बीचला जो ट्रेक केला छोटा नॉर्मल, तर असाच ट्रेक आहे इथून. पण झाडी आणि वातावरण पाहिलं तर असं वाटतं की काय एवढा ट्रेकचा फील नाही येणार, पण ठीक आहे. आता जाऊया. सगळी रेडी आहेत. हान 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 हान. हॅलो जॅकेट. नंतर त्याला जेव्हा मागा लागलं ना, स्वतः मी ट्रेक चालू केलाय. 2 किलोमीटर ट्रेक दाखवतोय, पण ओव्हरऑल जर पाहिलं तर वाटत नाही 2 किलोमीटर असेल मॅपच्या हिशोबाने. आणि थोडा असेल तर असेल, काय फरक नाही पडत एवढा. पाणी बॉटल वगैरे घेतल्याच सोबत, आणि ऊन भरपूर आहे. आणि आता जाऊया आणि बघूया काय आहे बटरफ्लाय बीच नक्की. कसं वाटतं ट्रेक करून? खूप छान, मस्त. नक्की या. चांगलाच घाम लागतोय आणि उन्हाळ्यातच आहे मुद्दाम. म्हणजे जे आपण सोचलंय ते त्यांनी पण सोचलं पाहिजे. सगळ्यांनी ते चांगला आहे एक्सपिरियन्स. बटरफ्लाय तर दिसत ना, पण बीचचं नाव बटरफ्लाय बीच. बघू आता तिथे किती बटरफ्लाय आहेत. आणि बाय बाय बाय. 10 मिनटं झालं आम्ही चालतोय, पण जंगलाचा जो फील आहे तो जरा चांगला वाटतं, कारण की थोडं तरी थंड वाटतं इथं ॲज कम्पेअर टू जर बाहेर आम्ही बघत होतो. पण ऊन इतकं आहे की नॉर्मलच चालतोय, पण घाम बघू शकता तुम्ही, आहे का नाही. आणि त्या
आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणेच उन्हाळ्यातच एक्सपिरियन्स घ्या हा ऐसे हा. बटरफ्लाय बीच का बोलतात ते समजा नाही आता याला. बघूया. मला असं वाटतं बटरफ्लायचं सीझन नसावं. हां बघ ना हातात. हो 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 असं जंगलात चालू आहे हातात बाटल्या घेऊन. कसलं वाटलं पाण्याचं. बघू आता किती वेळ होता. 10-15 मिनटं तर झालेत. वरतीट असेल तर ठीक आहे, नाहीतर या घामाला किंमत नाही राहणार. जिथं घाम निघतो तो वरती असतात. हो नक्की व्ह्यू असं सुंदर असं असणार. हा मी दिले तुला ते फील घ्यायचं होतं ना बाटली लावायचं. गाण्या आलाय आणि गाण्या कपडे पण घेऊन आले. हां आमचा मॉडेल आहे, घातला गॉगल बघ. त्र्यंबकेश्वरचा टार्झन. बाई ग प्यार करने वाला. ऑफ कर. नाही दिसत गेला तू. थोडं जवळ आलंय असं वाटतंय. लाटांचा आवाज जाणवतोय. बाप वरतून बघायचं वरतून. इकडं कायाकिंग. सो फायनली 2 किलोमीटर ट्रेक करून आम्ही आलो आहे या अथांग अशा समुद्राच्या समोर. हा आहे बटरफ्लाय बीच आणि बीच खूप सुंदर आहे. पण बीचवरती सुंदरता ही काही अशा प्रकारची आहे. ओव्हरऑल जर बघितलं ना तो 2 किलोमीटरचा जो पॅच आहे तो क्रॉस करायला आणि इथे यायला खूप भारी वाटलं आहे. पाणी खूप असं जोरदार पाणी आहे, निळसर पाणी आहे. आम्हाला आय थिंक वरून बघायचं होता बीच, पण आम्ही खाली आलो ट्रेक करून, काय माहिती कसं. पण आता हे पाहूया आणि जाऊया समुद्रात पाण्यात. कसं वाटतंय? मस्त. 2 किलोमीटर वसूल घेतला मी घेतला. काय नाही करू शकत लोकांचा. वरती ना एकदम या जा पुढं जा. येला येला इच्छा का. सो आता आमचं सगळं फिरून झालं आहे, फोटोशूट वगैरे करून झाला. जो तुम्ही बघितलाच फोटो कसे आलेत काय आलेत ते इंस्टावरती तुम्हाला बघायला भेटतीलच. आणि आता थोडंसं खाली जातो आहे कारण की रिटर्न घरी जायचं आम्हाला. आता जसं आलो तसंच आपण खाली जाऊया.
पण गोव्याला आले की नुसते बीचेसच फिरावं लागतं. काय वाटतं शैल्या तुला? बाकी काय वाटतं गोव्यामध्ये? बाकी गोव्यामध्ये आता तसं काही नाही आहे. नॉर्थ गोव्याला मजा आहे आणि साऊथ गोव्यामध्ये साईट सीन्स खूप चांगले आहेत. तेच एन्जॉय करायचं असेल तर नॉर्थ गोवाचा, पीस पाहिजे असेल तर साऊथ गोवा. सिम्पली क्लिअर. अभी निकलते आपण. तर दरवेळेप्रमाणे आम्ही एक शॉर्टकट घेतला आहे. आता बघू हा शॉर्टकट आम्हाला खरंच शॉर्टकट देते का लॉंग कट देते. आपल्यासोबत जो माणूस आहे समोर ज्याने रस्ता दाखवला तो भीमाशंकरचा माणूस आहे. तुम्ही मागच्या व्हिडिओजमध्ये पाहिलाच असेल त्याला की आम्ही जंगलात भटकलो होतो भीमाशंकरचा. नसेल बघितलं तर नक्की बघा व्हिडिओ, तो खूप भारी आहे. आणि आता पाहूया. हा ना, आता चाललं तर आहे. ए कडक आणि शॉर्टकट एकदम सक्सेसफुली झालाय. तर अशा प्रकारे बटरफ्लाय बीच आमचं पार करून झालंय. पार म्हणजे बघून झालंय. ओव्हरऑल बीचचा एक्सपिरियन्स म्हणलं तर खूप भारी आहे. आणि आय थिंक सनसेटच्या टायमिंगलाच जर आपण तिथं गेलो पण सनसेट दिसणार नाही आहे, कारण की हा बीच थोडा आतल्या साईडला आहे. सनसेटला जाण्यासाठी आपल्याला सनसेट पॉईंटला जायचं आहे. पण जर पाहिला तर हा एक्सपिरियन्स खूप भारी आहे. एक जंगल ट्रेक, त्यानंतर असा अथांग समुद्र करून बघा. पण हिवाळ्यात या, आमचं चुकलं आहे. यावर्षी आलो आहे आम्ही उन्हाळ्यात. खूप खूप दम लागतो आहे आणि खूप गरमसुद्धा होते. हां, चला तर भेटूया पुढच्या बीचला. गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आहे आपला 4था दिवस गोव्यामध्ये आणि हां, तर आज आहे 5वा दिवस आपल्या गोव्यामध्ये. आणि आता आम्ही निघालो आहे घरी. पण काल संध्याकाळी या पोलोलियम बीचला आलतो. रात्री काही दिसलं नाही, सो आम्ही म्हणलं की जाता जाता पटकन एक विजिट करून जाऊ. तर असा काही हा बीच. खूप सुंदर बीच आहे, कारण की एकदम असा सी शेपमध्ये आहे. म्हणजे मॅपवरती जसं दिसत होतं ना, ते रिअलमध्ये खूप भारी वाटतंय. सगळीकडे नारळाची झाडं आणि तिथं आयलंड सुद्धा आहे. कसं वाटतंय का नाही पहिल्यांदा गोव्याला येऊन? मोठ्याने बोल. असं एकदम चांगलं फील होत आहे. सो तिथं एक आयलंड आहे आणि असा शेप. आणि आम्ही आता तिथूनच आलो, म्हणजे आपण इथून एंट्री आहे आणि ही मेन एंट्री आहे. आणि या एंट्रीच्या आजूबाजूला म्हणजे जो मार्केट रोड आहे ना, तिथंच खूप हॉटेल्स वगैरे आहेत. तुम्ही राहू शकता आणि खाण्यापिण्याची पण सोय आहे तिथे. आणि प्रत्येक बीचवरती असे झेंडे लावलेले असतात. आम्ही लास्ट टाईम आलो सो आम्ही प्रत्येक बीचच्या झेंड्यावरनं क्रॉस करत 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 पुढं जात होतो. बीच खूपच सुंदर आहे. तर अशा प्रकारे आमचा गोव्याचा प्रवास इथंच संपतोय, कारण की आता फक्त ट्रॅव्हल अँड ट्रॅव्हल, फक्त ट्रॅव्हलच आहे. जर काही दिसलं तर मी दाखवेलच ट्रॅव्हलिंगमध्ये, पण गोव्याला मिस करेल आम्ही. आणि या आमच्या ट्रिपची मजा खूप वेगळी आली आणि नवीन मेंबर होते, पण थोडं काही स्पॉट फिरायचे राहिले आमचे.
नेक्स्ट टाइम करूया गोवा, काय हरकत नाही. नुसते फोटो काढलेत त्यांनी, बास बाकी काय नाही. आणि चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नक्की पहा पुढचा एपिसोड. आणि आता जाऊया आपण. लाईक करा, शेअर करा आणि आवडलं कंटेंट तर सबस्क्राईब करा आणि असे ट्रिप आपण चालू करूया.